नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर पैसे हे शर्वरीच्या कपाटामध्ये सापडलेले असतात. तेव्हा ऋषिकेशला माहिती होतं आणि तो म्हणतो की हे पैसे कुठे सापडले जानकी तुला, आणि चोर कोण आहे हे मला फक्त त्या व्यक्तीचं नाव सांग, त्याची काही खैर नाही. तेव्हा शर्वरी तर शांत उभा असते. तेव्हा जानकी रागामध्ये म्हणते की चोर जो कोणी असणार काळजी नका करू, तो लवकरात लवकर सापडणार, त्याचं नाव सर्वांसमोर येणार. तर इकडे विक्रांतची आता डेड बॉडी ही घरच्या पाठीमागे पुरलेली असते. तर तेव्हा जानकी, ऐश्वर्या आणि सारंग तर ते सर्व पाहून आता त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी म्हणते आपल्याला हे सर्व पोलिसांना सांगायला हवं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नको, असं काहीही करू नको जानकी, हे सर्व एक प्लॅन आहे आणि आपल्याला अडकवण्यासाठी हे मुद्दामून कोणीतरी करतंय. आपण ही विक्रांत भाऊजींची डेड बॉडी इथून कुठेतरी लांब घेऊन जाऊया. तेव्हा जानकी म्हणते नको असं काहीही करायला, मी पोलिसांना घेऊन येते आता. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग हे आता ती डेड बॉडी घेऊन तिथून निघतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, माझी आयडिया बरोबर होती ना. तेव्हा पोलीस त्या गाडीचा हॉर्न वाजतात आणि त्यांची गाडी थांबवतात. पोलीस म्हणतात की तुमची डिक्की उघडा. तर डेड बॉडी पाहतात दोघांना आता अटक करतात. तर समोर येणाऱ्या भागात काय पाहायला मिळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.